नमस्कार. श्री गुरुदेव ज्योतिषालयामध्ये आपले स्वागत. मार्च 2026 हा महिना वृश्चिक राशीच्या जातकांसाठी अंतर्गत शक्ती जागृत करणारा, गुप्त योजना यशस्वी करणारा आणि जीवनात नवे वळण देणारा असा ठरणार आहे. तुमची रास मंगळाच्या अधिपत्याखाली असल्यामुळे जिद्द, धैर्य आणि गूढतेकडे ओढ हे तुमचे प्रमुख गुण आहेत. या महिन्यात ग्रहस्थिती तुमच्या मनातील सुप्त सामर्थ्याला चालना देईल, पण भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. महिन्याच्या प्रारंभी सूर्य मीन राशीत भ्रमण करत असल्यामुळे पंचम भाव सक्रिय होईल. त्यामुळे बुद्धिमत्ता, सर्जनशीलता, प्रेमसंबंध आणि संतती याबाबत सकारात्मक घडामोडी संभवतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती होईल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. काहींना संतती संबंधी शुभवार्ता मिळू शकते. हा काळ आत्मविश्वास वाढवणारा आहे. 14 मार्च नंतर सूर्य मेष राशीत प्रवेश करेल आणि षष्ठ भावावर प्रभाव टाकेल. त्यामुळे कामाचा ताण वाढू शकतो. स्पर्धा, शत्रू किंवा आरोग्याशी संबंधित बाबी पुढे येऊ शकतात. तुमचा लढवय्या स्वभाव तुम्हाला अडचणीवर मात करण्यास मदत करेल, पण अति आक्रमकता टाळा. संयमाने निर्णय घेतल्यास विजय निश्चित आहे. नोकरी करणाऱ्या वृश्चिक राशीच्या व्यक्तींना उत्तरार्धात अधिक जबाबदाऱ्या मिळतील. वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्याची संधी आहे. काहींना पदोन्नती किंवा नवीन प्रकल्प मिळू शकतो. मात्र सहकाऱ्यांशी मतभेद टाळा. गुप्त शत्रूंविषयी सावध राहा. व्यावसायिकांसाठी हा महिना लाभदायक आहे. विशेषतः संशोधन, गुप्त व्यवहार, खाणकाम, औषध निर्मिती, तंत्रज्ञान किंवा सल्लागार क्षेत्राशी संबंधित व्यवसायासाठी. सुरुवातीला नफा वाढेल. उत्तरार्धात खर्च वाढू शकतो. त्यामुळे आर्थिक नियोजन आवश्यक आहे. कर्ज घेणे टाळा. आर्थिकदृष्ट्या पाहता उत्पन्न चांगले राहील. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. मात्र जोखमीच्या व्यवहारात अतिधाडस करू नका. बचतीवर भर द्या. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारात यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुरुवातीला आनंदाचे वातावरण राहील. संतती संबंधी चांगली बातमी मिळू शकते. जोडीदारांशी प्रेमळ संबंध राहतील. मात्र उत्तरार्धात कामाच्या ताणामुळे घरात चिडचिड होऊ शकते. संवाद शांत ठेवा. प्रेम संबंधात उत्कटता आणि आकर्षण वाढेल, पण संशयाची भावना टाळा. विश्वास टिकवणे महत्त्वाचे आहे. अविवाहितांसाठी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा महिना विशेषतः स्पर्धा परीक्षा आणि संशोधन क्षेत्रासाठी अनुकूल आहे. मेहनतीचे फळ मिळेल. सर्जनशील क्षेत्रात यश मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने रक्तदाब, पोटदुखी किंवा संसर्गजन्य आजारांची शक्यता आहे. नियमित तपासणी करा. व्यायाम आणि संतुलित आहार आवश्यक आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान करा. आध्यात्मिक दृष्टिकोनातून दर मंगळवारी हनुमान किंवा स्कंधाची उपासना करा. लाल फळे किंवा मसूर डाळ दान करा. ओम क्राम क्रीम क्रौम सह भूमाय नमः मंत्राचा जप लाभदायक ठरेल. एकूणच मार्च 2026 वृश्चिक राशीसाठी सुरुवातीला सर्जनशील आणि आनंददायी, तर उत्तरार्धात परिश्रम आणि स्पर्धेचा महिना आहे. संयम, विश्वास आणि योग्य नियोजन केल्यास हा काळ यश आणि समाधान देणारा ठरेल. मित्रहो, ज्योतिष ही केवळ भविष्यकथनाची विद्या नसून ती मानव जीवनाचा प्रकाश मार्ग आहे. ग्रह नक्षत्रांच्या सूक्ष्म हालचालीमध्ये
परमेश्वराची योजना दडलेली असते आणि त्या दैवी संकेतांचे आकलन करून मानवाला योग्य दिशा देणे हाच आमचा प्रयत्न असतो. आपण ऐकलेले, वाचलेले हे राशी भविष्य हे वैदिक ज्योतिषशास्त्राच्या सिद्धांतावर आधारित आहे. प्रत्येक राशीच्या ग्रहस्थिती, गोचर, दृष्टी आणि योग यांच्या सखोल अभ्यासातून हे विश्लेषण सादर करण्यात आले आहे. तरीही प्रत्येक व्यक्तींची जन्मकुंडली वेगळी असते, म्हणून वैयक्तिक अचूक मार्गदर्शनासाठी आपल्या पत्रिकेचा स्वतंत्र अभ्यास आवश्यक असतो. आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया पुढील राशी विश्लेषणात नव्या ग्रह संयोगासह, नव्या संदेशासह. श्री गुरुदेव ज्योतिषालय आपल्या सेवेत सदैव तत्पर. जर आपल्याला आपले ज्योतिष जाणून घ्यायचे असेल तर आमच्याशी खालील नंबरवर संपर्क साधा.